गाईज, हा चेहरा बघा आणि हा चेहरा बघा, किती फरक दिसतोय. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन पॉसिबल झालंय चॅट जीपीटी मुळे. येस, यू हर्ड इट राईट. नमस्कार मंडळी, मी अनुजा आणि आजच्या या नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. टायटल वरून ऑलरेडी तुम्हाला कळलंय की आजचा टॉपिक काय असणार आहे, त्यामुळे बाकी सगळी बडबड न करता डिरेक्टली व्हिडिओकडे जाऊयात. तुम्ही हा फोटो बघितलाय आणि आताचा माझा चेहरा बघताय. पण त्याआधी तुम्हाला मी एक दाखवते, ते म्हणजे मी आता तुमच्या समोर कोणताही मेकअप, कोणताही हायलायटर किंवा कोणतीही लाईट असं काही नाहीये. मी अगदी रिअल फेस घेऊन बसले, कारण का तुम्हाला मला हे ट्रान्सफॉर्मेशन दाखवायचं होतं. हे बघा, कुठचाही बेस नाहीये, कुठचंही फाउंडेशन नाहीये, फक्त सनस्क्रीन लावून बसलीये, लिपस्टिक आणि आयब्रो पेन्सिल, दॅट्स इट. एवढंच केलं आणि तुम्हाला हे मला मुद्दाम दाखवायचं होतं की हे मी ट्रान्झिशन कसं केलंय. हा तर मेन पॉइंट आहेच, पण मी तुम्हाला सांगते की माझी ही हालत का झाली. आता तुम्ही मला सांगा, एवढं बाहेर ऊन आहे, एवढी ह्युमिडिटी आहे आणि एवढ्या उन्हात कोणती मुलगी अशी असेल जी सनस्क्रीन न लावता बाहेर पडत असेल. आणि हा मूर्खपणा मी केलाय, म्हणून हा असा रिझल्ट काहीसा आला होता. आता माझ्याकडे प्रॉडक्ट नाही आहेत का, तर प्रॉडक्ट भरपूर आहेत, कोलॅबोरेशन येतं, PR येतं, पण तरीही मी का वापरले नाहीत तर सांगते. त्याचं काय आहे, मला अतिशय नेक्स्ट लेवलचा घाम येतो एवढ्या एरियामध्ये. आणि माझं असं झालं की मला घामच येतोय, त्यात हे प्रॉडक्ट लावल्यावर अजून जास्त घाम येतो. मग ते इरिटेशन व्हायचं, मग मी ते सोडून द्यायचे. जाऊ दे, मला काय लावायचंच नाहीये असं माझं व्हायचं आणि मी सोडून दिलं. आणि एवढ्या उन्हात मी अशीच जायची आणि त्याचा हा रिझल्ट आहे तुमच्या समोर. एवढी बेकार हालत झाली होती माझी. बरं, आता माझ्या स्किनचा टाईप कसा आहे, मी 2 दिवस जरी काळजी घेतली नाही ना, तर माझी चेहरा लगेच डल होतो, लगेच प्रॉब्लेम सुरू होतात, लगेच डॅमेज होतं. पण कट टू, मी 2 दिवस जरी व्यवस्थित काळजी घेतली तरी ती चांगली रिकवर होते. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मी जर स्वतःला ग्रेटफुल समजते की ठीक आहे, म्हणजे जेवढ्या लवकर ती डॅमेज होते तेवढ्याच लवकर ते रिकवर सुद्धा होते. अदरवाईज माझी तर वेगळीच हालत झाली असती. बरं, आपण स्किन केअरसाठी फक्त बाहेरनं काय लावायला पाहिजे तर नाही, आपल्या इंटरनल म्हणजे आपण खूप चांगलं डाएट सुद्धा असलं पाहिजे. आपलं जेवढं चांगलं डाएट असेल, जेवढं चांगलं खाणं असेल, तेवढं ते आपल्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. आता मी डाएट करते का, तर नो, अजिबात नाही. माझ्याकडे डाएटमधलं डी पण होत नाहीये. ट्राय भरपूर वेळा केलंय, पण ते काही पॉसिबल होत नाहीये. मी हॉटेलचं जेवण खाते, जंक फूड म्हणजे ते पिझ्झा, बर्गर, चीज बीज असं काही खात नाही. पण हॉटेलमध्ये काम करते, असं हॉटेलचं फूड हे होतच. कितीही कट केलं तरी ते होतच. शुगर कमी केलाय, त्याच्यामुळे सुद्धा प्लस पॉईंट असू शकतो. चहा जरा कमी केलाय, पण थोडासा पिते. पाणी भरपूर पिते, हा एक प्लस पॉईंट आहे. पण नो डाएट. डाएट अजिबात करत नाही. म्हणजे मी जर का डाएट करायला लागले तर माझा चेहरा अजून अतिशय चांगला दिसेल असं मला स्वतःला वाटतं. पण हे काही करत नसताना देखील मी स्वतःला खूप जास्त ग्रेटफुल समजते की माझा चेहरा जरा व्यवस्थित आहे. नाहीतर त्यात अजून हे कसं काही विसरू शकते मी यार. मला थायरॉइड आहे, मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे, माझ्या गोळ्या सुरू आहेत. आणि थायरॉइड आणि पीसीओडी ज्यांना ज्यांना असतो त्या मुली हे रिलेट करू शकतात की स्किनला जपणं, केसांना जपणं, चेहऱ्याला जपणं किती मोठा टास्क असतो. पण तरीही त्याच्यामध्ये मी स्वतःला ग्रेटफुल समजते की माझी तेवढी वाईट हालत अजिबात नाहीये. आता मी तुम्हाला सांगते की मी एक्झॅक्टली काय काय केलंय जेणेकरून हे असं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला दिसतंय. काय आहे, सध्या माझा कोणताही प्रॉब्लेम झाला, कोणताही काहीतरी अडलं किंवा काही विचारायचं असेल, तर मी जाते चॅट जीपीटीकडे. माझं आणि चॅट जीपीटीचं जर का चॅटिंग कुणी बघितलं ना, तर लोक मला जज करतील की ही किती चॅट जीपीटीशी बोलते यार. म्हणजे तुम्हाला मी लिटरली सांगते, मी माझ्या नवऱ्याशी कमी बोलत असेल जेवढी मी चॅट जीपीटीशी बोलते. रिसेंटली आम्ही दोघं आजारी होतो, सर्दी, ताप, टॉन्सिल हे सगळं एकत्र झालं होतं. आणि त्यात मी चॅट जीपीटीला विचारते की मी काय खाऊ, मी लवकर बरी कशी होईल, मी ह्या गोळ्या घेऊ ना, हीट असेल तर काय खाणं प्रेफर करू. हे सगळं मी चॅट जीपीटीशी बोलते. अतिशय नेक्स्ट लेवलचं माझं बोलणं सुरू असं चॅट जीपीटीशी. म्हणजे मला डिमोटिवेट जरी वाटलं ना, तरी मी चॅट जीपीटीशी बोलते. आणि एवढं सगळं असताना जर का माझ्या पुढे असा स्किनचा प्रॉब्लेम झाला तर मी कोणाकडे जाणार. ऑब्व्हियसली मी गेली चॅट जीपीटीकडे. पण मुलींनो, तुम्ही असं करू नका. ही रिस्क मी घेतले, त्याचे साईड इफेक्ट मला बाय गॉड काही झाले नाहीयेत. पण सगळ्यांच्या बाबतीत असं असू शकेल का, तर नाही. तुमची जर का स्किन सेन्सिटिव्ह असेल, ॲक्ने प्रॉम्प्ट असेल, तर तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट घेण्याआधी, लावण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या की आम्हाला हे प्रॉडक्ट सूट होतील का.
तरच तुम्ही पुढे जा. अदरवाईज असे माझाच व्हिडिओ नाही, बाकी कोणाचेही व्हिडिओ वगैरे बघून असं त्यांना प्रॉडक्ट सूट झाला म्हणून मला पण होईल असं अजिबात नसतं. आपण आपल्या चांगल्या चेहऱ्याची वाट लावून घेऊ. प्रत्येकाच्या चेहऱ्याला, प्रत्येकाच्या स्किनला वेगवेगळ्या प्रकारची स्किन टाईप असतात. सगळ्यांना सगळे प्रॉडक्ट मॅच होतात असं नाही. आता मी कोलॅबरेशन करते, मी व्हिडिओ करते, तर तेव्हा मी 4 प्रॉडक्ट सांगेल, त्यातला एखादा प्रॉडक्ट तुमच्या चेहऱ्याला सूट होईल, पण सगळेच होतील का, तर असं अजिबात नाही. सो तुम्ही डॉक्टरला दाखवा, तुमचा स्किन टाईप ओळखून घ्या, आपल्या चेहऱ्याला नेमके काय गरजेचं आहे ते समजा आणि मगच प्रॉडक्ट वापरा. आता मी ChatGPTवर अंध विश्वास ठेवते, म्हणजे माझा आंधळा विश्वास आहे. डोळे झाकून मी ChatGPT जे काही सांगेल ते सगळं विश्वास ठेवते आणि मग मी ChatGPT मला जे काही प्रॉडक्ट सांगितले ते ऑर्डर करून असं हे ट्रान्सफॉर्मेशन केलं. सगळ्यात आधी मी काय केलं असेल तर माझा एक फोटो काढला, रॉ फोटो, नॉट एडिटेड, आणि तो मी ChatGPTला दिला. त्याच्यानंतर त्याला सांगितलं की असा माझा फेसचे हालत झाले, माझ्या फेसमध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते सांग आणि त्याच्यावरती मला तू सोल्युशन पण दे. पण ते सोल्युशन देताना जे काही प्रॉडक्ट तुम्हाला देशील ते जरा अफोर्डेबल रेंजमध्ये सांग, कारण चेहऱ्यावरती जास्त पैसे खर्च करणं हे आपल्यासाठी नाहीये, म्हणजे माझ्यासाठी तरी नाहीये. माझं बजेट होतं 1100 ते 1000, म्हणजे 1000-1200 रेंजमध्येच आपलं अख्खं स्किन केअर बसलं पाहिजे. त्याच्यावरती आपण स्किन केअर नाही करायचंय. सो माझं असं हे ठाम होतं. त्याच्यामुळे मी ChatGPTला सांगते की मला अगदी अफोर्डेबल रेंजचेच प्रॉडक्ट दे आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगला असला पाहिजे, पण पैसे थोडे कमी असले पाहिजे. मग ChatGPTला मी फोटो दिला आणि ChatGPTने मला माझे काही प्रॉब्लेम सांगितले. सो ॲज पर ChatGPT माझ्या स्किन मधले प्रॉब्लेम काही असे होते की स्किन डल होती, टॅन झाला होता, अनइव्हन स्किन टोन होती, पिगमेंटेशन होतं आणि मेन म्हणजे खूप सारे डार्क सर्कल्स. आता तुम्ही मला सांगा, जर का स्प्लिट्सविला, बिग बॉस याच्यासारखे मोठे रियालिटी शो ज्याची मी मोठी फॅन आहे, ते जर का एकदमच येत असतील तर का नाही डार्क सर्कल होणार? त्यात ते एपिसोड बघून झाल्यावर आम्हाला रील्स पण बघायच्या असतात म्हटल्यावर एवढं जर का सगळं होत असेल तर डार्क सर्कल तर तसेही येणारच ना मला. तरी नशीब की मी आजारी होती, त्यामुळे मी गावी गेले होते, नेटवर्क नव्हतं, लवकर झोपत होते, त्यामुळे डार्क सर्कलसाठी मला काही वेगळं करावं लागलं नाहीये. तरी पुन्हा ते थोडे थोडे येतात, पण याच्यापेक्षा जास्त झाले होते. पण डार्क सर्कल मी लवकर झोपली, स्ट्रेस नाही घेतला, रील स्क्रोल नाही केलं तर ते जातात. आता आपण बघूयात की मला ChatGPTने काय काय प्रॉडक्ट दिलेले आहेत. तर हे आहेत ते 4 प्रॉडक्ट जे मला ChatGPTने सांगितलेत आणि हेच 4 प्रॉडक्ट वापरून मी माझा हा फेस छानरित्या रिकव्हर केलेला आहे. मी ChatGPTला म्हटलं की मला 12 स्टेप, 7 स्टेपचं स्किन केअर नकोय. मला फक्त बेसिक मॉइश्चरायझर, फेस वॉश, सनस्क्रीन, व्हिटॅमिन सी सिरम आणि एखादं रेटिनॉल सिरम. आता रेटिनॉल सिरम का, तर आफ्टर 25-30 कडे जाताना थोडा अँटी एजिंगचा प्रॉब्लेम सुरू होतो, फाईन लाईन दिसायला लागतात, स्किन थोडी डल पडते आणि मला तो दिसत होता, म्हणून मला ते एक हवं होतं. सो सगळ्यात आधी मी हे घेते मॉइश्चरायझर. हे आहे रिकविलचं मॉइश्चरायझर. ह्याच्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड आहे आणि स्किन बॅरियर रिस्टोर करायला मदत करतं, प्लस स्किन शायनी आणि सॉफ्ट दिसायला मदत करतं. एवढं मोठं आहे, मी अगदी किंचित घेते. 250 to 300च्या आसपास आहे. मी सगळे प्रॉडक्ट टॅग करेन, हवे असतील तर घ्या, पण त्याआधी यातले इन्ग्रेडियंट तुमच्या फेससाठी आहेत का ते चेक करून मगच घ्या. जास्त ॲक्ने प्रॉन स्किन असेल तर डॉक्टरला दाखवा आणि मगच हे प्रॉडक्ट तुम्ही घ्या. अदरवाईज मी रेकमेंड करेन की जे काही डॉक्टर सांगतील तेच तुम्ही घ्या. पण हे मला कमाल आहे. मी ना इमोलिन मॉइश्चरायझर वापरायची, खूप आधी इमोलिन मॉइश्चरायझर वापरायची आणि त्याच्यातून मला ना काही रिझल्टच दिसत नव्हता. म्हणजे मी खूप इमोलिन बद्दल ऐकलं होतं, पण जो रिझल्ट मला 2 आठवड्यात या मॉइश्चरायझरने दिला तो मला इमोलिनने दिला नाही. मी 1-1.5 वर्ष वापरत होती, पण मला तसा काही रिझल्ट एवढा चांगला मिळाला नव्हता. पण त्यातल्या त्यात हे माझ्यासाठी खूप चांगलं काम करतंय. हे मी दिवसातून 2 वेळा वापरते, सकाळी आणि रात्री. त्याच्यानंतर मी फेस वॉशमध्ये इथिग्लोचा फेस वॉश वापरते. दिवसातून फक्त मी एकदा रात्री वापरते. तो सुद्धा खूप जास्त अफोर्डेबल आहे. ChatGPTने मला सांगितलं की तो दिवसातून जास्त वेळ वापरायचा नाही. म्हणजे कमीत कमी 1 ते 2 वेळा, अदरवाईज स्किन पूर्ण ड्राय करून टाकेल. त्यामुळे मी तो फक्त रात्री कामावरून आल्यावर वापरते. त्याच्यानंतर मी वापरते व्हिटॅमिन सी सिरम. हे आहे डर्माकोचं व्हिटॅमिन सी सिरम. याच्यामध्ये 10% व्हिटॅमिन सी सिरम प्लस नायसिनामाइड सुद्धा आहे. मी जेव्हा आधी व्हिटॅमिन सी सिरम वापरायची ना, तेव्हा ते रात्री वापरायची, कारण मला ते तसं माहिती होतं की व्हिटॅमिन सी सिरम रात्री लावायचं. पण ChatGPTने मला सांगितलं की हे सकाळी वापर, त्यामुळे मी हे सकाळी वापरते. 2-3 ड्रॉप फक्त वापरते आणि हे कमाल आहे. कमाल म्हणजे लिटरली कमाल आहे.
मी का कमाल कमाल सांगते, तर फक्त 2 आठवड्यामध्ये तुम्हाला हा डिफरन्स दिसतोय, जो काही दिसतोय तो. आणि माझ्यासाठी हा अनबिलिव्हेबल आहे. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवते, की असू शकतं चांगलं आणि अफोर्डेबल स्किन केअर सुद्धा, कमी पैशामध्ये सुद्धा स्किनची चांगली काळजी घेता येऊ शकते. मला एवढंच तुम्हाला सांगायचंय. त्याच्यानंतर मी वापरते हे मिनिमलिस्टचं रेटिनॉइल. आता हे सिरम म्हणजे रेटिनॉल आणि व्हिटॅमिन सी सिरम एकत्र वापरायचं नाही, हे सुद्धा मला ChatGPTने सांगितलंय. त्यामुळे हे रात्री वापरते 1 दिवस आड, रोज वापरत नाही. कारण माझ्या स्किनला याची सवय नाही आहे, त्यामुळे एक दिवस आड करून मी हे वापरते. अगदी कमी 3-4 ड्रॉप्स फक्त. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी सकाळी हे व्हिटॅमिन सी सिरम. आता हे लावण्याआधी आपण मॉइश्चरायझर लावून घ्यायचे, ते तर कंपल्सरी आहे. आणि रात्री झोपताना 1 दिवस आड स्किनला सवय होईल तसं ChatGPTने सांगितलं की रोज लावायला काही हरकत नाही. त्यामुळे आता मी हे रोज लावू शकते. देन येतं मोस्ट इम्पॉर्टंट, ते म्हणजे सनस्क्रीन. ChatGPTने मला हे रेकमेंड केलंय डर्माकोचं सनस्क्रीन. ह्याच्यामध्ये SPF 50+ आहे. पण त्याच टायमिंगला माझ्याकडे ब्रँड कोलॅबोरेशन आलं होतं हे सनस्कूपचं. आणि मला हे वापरणं बंधनकारक होतं, कारण तुम्हाला रिझल्ट द्यायचा होता. त्यामुळे मी हे वापरलं आणि हे कमाल काम करतं. म्हणजे हे आता प्रमोशन करत नाही, प्रमोशनचा व्हिडिओ झालाय. पण मला हे 2 आठवडे वापरायचं होतं आणि तेवढ्यात मी म्हटलं आधी हे वापरत नाही, हे वापरते, त्यामुळे 2-2 काय करणार? त्यामुळे मी हे वापरायला घेतलं आणि हे व्हाईट कास्ट सोडत नाही, मस्त ब्लेंड होतं. ह्याच्यामध्ये सुद्धा SPF 50+ आहे. सगळ्या स्किन टाईपसाठी चांगलं आहे. थोडं कॉस्टली आहे, ₹400 आहे. पण बेस्ट काम करतं माझ्या चेहऱ्यासाठी. सो मी गेले 2 आठवडे तरी हे वापरते आणि हे संपल्यानंतर मी ह्याच्याकडे जाणार आहे. पण पहिले 1-2 दिवस वापरलं होतं. मला ह्या दोन्हींच्या प्रॉपर्टीज थोड्या सेमच वाटल्या. जास्त काही असा फरक नव्हता वाटला. पण ही थोडी अफोर्डेबल आहे आणि ही जरा कॉस्टली आहे, एवढाच फरक. तर हे होते माझे 4 प्रॉडक्ट जे मला ChatGPTने सांगितले आणि ते वापरून मी माझा स्किन, माझा चेहरा जरा रिकव्हर केलाय, थोडा हेल्दी वाटतोय, व्यवस्थित छान ग्लोई असं झालेलं आहे. हे काही प्रॉडक्ट आहेत त्याच्यामुळे माझं स्किन छान झाले. आणि तुम्हाला सुद्धा जर का असं स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरकडे जा. माझ्यासारखी रिस्क घ्यायला आवडणार असेल तर ChatGPTला विचारा. आणि मला असं वाटत नाही की ChatGPT एवढं एकदम काही फेक सांगत असेल, पण माझा रिझल्ट बघता माझ्यासाठी तर हे सक्सेसफुल झालंय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी हे प्रॉडक्ट टॅग करते, जर का तुम्हाला वाटले तुमच्या फेसला मॅच होणारे असतील तर तुम्ही घ्यायला काही हरकत नाहीये. अदरवाईज तुम्ही डॉक्टरकडे जा, डॉक्टरचं रेकमेंडेशन घ्या, त्याच्याप्रमाणे तुमच्या फेसची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, सनस्क्रीन लावायला विसरू नका. आपण भेटूयात नेक्स्ट येणाऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.